नमस्कार, स्वागत आहे आपल्या शिवशिव कॉर्नरमध्ये। आज आपण नाश्ता सेंटरमध्ये जसं उपीट भेटतं अगदी तसंच उपीट तयार करणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, त्यामुळे उपीट हे अगदी मऊसूत असं तयार होतं। जर मोकळं सुटसुटीत उपीट हवं असेल तर मीडियम साईजच्या रव्याचा वापर करायचा आहे। इथं मी कढईमध्ये 1 मोठा चमचा तूप घेतलेला आहे। तुपावरती आपल्याला रवा हा चांगला गुलाबी रंगावरती 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। तुपामुळे उपीट हे अगदी मस्त मऊसूत असं तयार होतं, त्यामुळे रवा भाजताना तुपाचाच वापर करायचा आहे। तर इथं जवळजवळ 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत। रवा अगदी गुलाबी रंगावरती मस्त असा भाजून झालेला आहे। आता आपण हा रवा काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आता आपण 1 चमचा तेल टाकून घेऊयात। तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरीही चालेल। सुरुवातीला आपण शेंगदाणे तळून घेऊया। तर गोल्डन ब्राऊन कलरवरती आपल्याला शेंगदाणे हे तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे काढून घेऊया आणि उपीटसाठी आपण इथं फोडणी देऊया। तर इथं अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने टाकून घेतलेले आहेत। त्याचबरोबर 1 चमचा उडदाची डाळ टाकून घेतलेली आहे। नाश्ता सेंटरमध्ये उडदाची डाळ आणि खिसलेलं आलं हे कंपल्सरी टाकतात, त्यामुळे आपण टाकलेलं आहे। अगदी मस्त असं फ्लेवर येतो आल्यामुळे। आणि त्याचबरोबर इथं थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। तर व्यवस्थित असं मिक्स करूया। आणि इथं 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत। आता आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे। जास्त गोल्डन ब्राऊन करण्याची गरज नाही, परंतु व्यवस्थित असे आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत। आता इथं 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक करून टाकलेल्या आहेत। तर हिरव्या मिरच्या कांदा आपला चांगला परतून झाल्यानंतरच टाकलेला आहेत। जर उपीट जास्त तिखट नको असेल तर चांगला परतून झाल्यानंतरच कांदा चांगला परतून झाल्यानंतरच टाकायचा आहे। आणि जर उपीट जास्त तिखट हवं असेल तर ज्यावेळी तुम्ही कांदा टाकता त्यावेळेसच हिरवी मिरची पण टाकून घ्यायची आहे। तर बघा इथं मस्त असं आपला हे कांदा भाजून झालेला आहे। तळलेले शेंगदाणे पण टाकून घेऊया आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। तर इथं 2 वाट्या पाणी मी टाकून घेतलेलं आहे। आपण 1 वाटी रव्याचा वापर करणार नाही, तर फक्त पाऊण वाटी रव्याचाच वापर करणार आहे। इथं मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की आपण त्याच्यामध्ये रवा टाकून घेऊया। रवा टाकताना थोडं रवा टाकायचा आहे, म्हणजे जास्त गुठळ्यात होत नाहीत। तर बघा या पद्धतीने रवा टाकून घ्यायचा आहे। तर मी इथं फक्त पाऊण वाटी रवा वापरलेला आहे, त्याच्यापेक्षा जास्त वापरलेला नाही। जर अगदी जास्त मोकळा सुटसुटीत हवा असेल तर 1 वाटी रव्याचा वापर करायचा आहे। आणि जर मीडियम साईजची अशी कन्सिस्टन्सी हवी असेल, जास्त पातळ नको किंवा जास्त सुटसुटीत नको, तर फक्त पाऊण वाटी रवा वापरायचा आहे। पाऊण वाटी रव्यासाठी 2 वाट्या पाण्याचा वापर करायचा आहे। तर आता आपण हे उपीट 4 ते 5 मिनिटासाठी चांगलं वाफ काढून घेऊया। इथं जवळजवळ 5 मिनिटं झालेले आहेत। आता बघा थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता मस्त असं आपलं हे उपीट तयार झालेलं आहे। तुम्हाला हळद आवडत असेल तुम्ही हळदीचा वापर केला तरीही चालेल। फोडणीमध्ये टाकताना फक्त थोडीशी हळद टाकायची आहे, पण इथं मी हळदीचा वापर केलेला नाही। तर बघा मस्त असं हे आपलं उपीट तयार झालेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला नाश्ता सेंटरसारखं उपीट हवं असेल तर खिसलेलं आलं आणि उडदाची डाळ आवर्जून वापरायची आहे। तर बघा हे मस्त असं आपलं हे उपीट तयार झालेलं आहे। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा। आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग।